सो हॅलो एव्हरीवन, आज आपण बनवणार आहोत माझ्या टाईपची दाल तडका. तर बघूया आपल्याला काय काय पाहिजे दाल तडका बनवायला. एक कांदा घेतलेला आहे, एक टोमॅटो, थोडीशी कोथिंबीर, 2 मिरच्या आणि कढीपत्ता घेतलेला आहे. आपण घेऊया कढीपत्ता. तर एक 7-8 असे कढीपत्ता घ्यायचे. आपण पहिलं कांदा कापून घेऊया. आणि कांदा असा उभाच कापायचा आहे. कांदा कापून आलेला आहे. आता आपण टोमॅटो कापूया. झटपट दाल तडका बनवणार आहे आपण, फटाफट. आता धुवून घेतलेली होती कोथिंबीर, थोडीशी चिरून घेऊया. बघू शकता किती मल्टीटास्किंग. आपण एकाच चॉपिंग बोर्डवरती सगळं चॉप करून घेतोय फटाफट. मिरची, जास्त पण मोठे नाही, जास्त पण छोटे नाही. आता आपण सगळं कापून घेतलेलं आहे. सो आता आधी गॅस लावून घेऊया. थोडंसं तूप टाकायचं आहे. त्याच्यामध्ये थोडासा तेल. तुपाची टेस्ट जरा लागते तर बरं लागतं. तेल गरम झालेलं आहे. थोडा गॅस थोडासा स्लो करूया. त्याच्यामध्ये आपण टाकणार आहे राई, थोडीशी थोडासा जिरा. बघा कसा जिरा मस्त असं तडतडला आहे. थोडासा हिंग, तर अजून थोडंसं जिरं टाकावं असं वाटतं मला. थोडंसं हे झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर टाकायची. त्याच्यामध्ये मस्त मग मिरची टाकायची. आणि त्यात थोडा आपला कांदा. आणि त्याच्यातच आपण टाकायचं कढीपत्ता. हे सगळं टाकून झालं त्याला जरा मिक्स करायचं. तर कांदा असा फुलून घ्यायचा आहे. तूप आपण स्टार्टिंगलाच टाकल्यामुळे त्या तुपाची टेस्ट पण एवढी कळून येत नाही आणि मस्त टेस्टी लागते का. ज्यांना वरून तूप आवडत नाही खायला त्यांनी स्टार्टिंगला टाकून खाऊन बघा, तुम्हाला नक्की आवडेल. तुम्हाला कळणारच नाही की तूप टाकलं आहे की नाही ते. ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत थोडासा मीठ. थोडंच टाकूया, नंतर हवं असेल तर आपण अजून टाकू. मीठ आधी तुम्ही टाकलं तर तुमचा कांदा चांगला परतला जातो, लवकर ब्राऊन कलर होईल त्याचा आणि चांगला शिजेल तो.
बघा, बघू शकता कसा थोडा ब्राऊन कलर झालेला आहे कांद्याचा. तर आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत टोमॅटो. टोमॅटो टाकून घेतला आहे, जरा थोडं परतून घ्यायचं आहे. आणि याच्यामध्ये टाकायचे थोडीशी हळद. हळद टाकलेली आहे. हळद टाकायची, थोडं शिजवून घ्यायचं, परतून घेऊया. जर तुम्ही हळद टाकून जर परतून नाही घेतलं तर कच्च्या हळदीची टेस्ट लागते. सो परतून घेणं खूप महत्त्वाचं असतं. परतून घेतलेली आहे. आता आपल्याला याच्यात टाकायची आहे शिजवलेली डाळ. टाकली, मिक्स करून घ्यायची. तुम्ही कोणतीही डाळ घेऊ शकता, असं काही हे नाही. तूर डाळ, मसूर डाळ किंवा मूग डाळ किंवा मिक्स पण करून घेऊ शकता. ओके, आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे पाणी. तुम्हाला जशी हवी आहे डाळीची कन्सिस्टन्सी तसं पाणी तुम्ही टाकून घेऊ शकता. पाणी टाकलेलं आहे कारण थोड्या वेळाने ती अजून आटणार आहे, म्हणून आपण थोडं जास्त पाणी टाकलेलं आहे. मिक्स करून घ्या अशी. आणि आता आपण टेस्ट येऊन बघूया की मीठ बरोबर लागलेलं आहे की नाही. बरोबर आहे, बरोबर आहे. सो आता आपण हिला उकळून घेणार आहोत. उकळून झाली की तुमची डाळ तडका रेडी आहे माझ्या स्टाईलची. आता उकळून देऊया त्याला. थोडीशी आपण याच्यामध्ये कोथिंबीर आधी टाकून घेऊया, मग उकळू देऊया, म्हणजे कोथिंबीरची टेस्ट जरा त्याच्यामध्ये उतरेल. आणि थोडीशी आपण लास्टला ठेवलेली. आता उकळू द्या. उकळताना दाखवतो तुम्हाला कशी वाटते. आपली डाळ आता उकळी आलेली आहे आणि डाळ आपली रेडी आहे. तुम्ही ह्याच स्टेटला तिला भाताबरोबर खाऊ शकता. तर आपण त्याच्यावरती थोडी अजून कोथिंबीर टाकून घेऊया. बघा ती मस्त वाटते ना डाळ. आपण गॅस बंद करूया म्हणजे तुम्हाला कळेल की डाळ कशी दिसते आपली. मी नक्की ही ट्राय करून बघा कशी होते आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला आवडली की नाही ते. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि बाय.